हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेला जो काही FYQ क्वेश्चन पेपर आहे पॅडागॉजी ऑफ लँग्वेज मराठी म्हणजे काय तर आपली मराठी भाषा अध्ययन अध्यापनशास्त्र, त्याचे इथे क्वेश्चन्स जे आहे ते बघूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता चुटकी बरोबर ते लिहायचं होतं. तंत्र हे मार्गदर्शनाचे प्रभावी साधन आहे, तर बरोबर असणार आहे. विषय वस्तूचे संघटन म्हणजे संरचना, ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो, तर बरोबर आहे. तिसरा आहे भाष या संस्कृत धातूचा भाषा हा अर्थ होतो, तर हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर अशुद्ध शब्द जो आहे तो शुद्ध करून लिहायचा होता. आविष्कारचा जो आहे तो पहिला वी असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे आन्सर याचा असणार आहे पहिला वी. दुसरा आहे अतिनिष्णातचा ती जो आहे तो पहिला असणार आहे अतिनिष्णात. अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे. आणि तिसरा आहे त्याचं ऐतिहासिकचा जो ऐतिहासिक, अशा प्रकारे ऐतिहासिक सी जो आहे तो दुसरा असेल. एती जो आहे तो ए वरचा जो आहे फर्स्ट मात्रा जो आहे तो फक्त पहिला राहील, ऐ नाही राहणार. ठीक आहे. म्हणजे कसं एती हा सिक अशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे जे आहे शुद्ध शब्द असणार आहे. तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा. तर आकरिक मूल्यमापन आकरिक मूल्यमापन म्हणजे काय, तर जे सतत केलं जातं, जे कंटिन्युअस केलं जातं, सातत्याने केलं जातं, त्याला म्हणायचं आहे आकरिक मूल्यमापन. आणि संकलित मूल्यमापन म्हणजे काय असणार आहे, ते फक्त वर्षाच्या शेवट केलं जातं. तर आकरिक मूल्यमापनची डेफिनेशन आहे जी सतत म्हणजे वर्षभर सुरू असणारे जे काही मूल्यमापन आहे त्याला आकरिक मूल्यमापन म्हणायचं आहे. भाषा प्रकटीकरणाची कौशल्य कोणती, तर दोन आहे. कोणती असणार आहे, ज्याच्यातून भाषा प्रकट केली जाते. म्हणजे काय, तर लेखन आणि बोलणं, म्हणजे लिहिणे आणि बोलणे हे काय असणार आहे, भाषा प्रकटीकरणाचं साधन आहे. आणि ग्रहणात्मक कौशल्य असणार आहे ते कोणते असणार आहे, ऐकणे आणि वाचणे, ज्याच्यातून आपण ग्रहण करू शकतो ते आहे ग्रहणात्मक कौशल्य, ऐकणं आणि वाचणं. तर याचा आन्सर आहे लेखन आणि बोलणे आणि लिहिणे, ज्याच्यातून आपण प्रकट करू शकतो आपल्या ज्या काही भावना आहे त्या. ठीक आहे. 60 ते 80 शब्दांत आन्सर लिहामध्ये पहिला होता अविकारी शब्दांची जाती लिहायची होती. मराठी भाषा विषय संरचनेचे 4 उपयोग लिहायचे होते. हा IMP मध्ये दिलेला होता. कोणतीही बोलीभाषा विचारली जाऊ शकते. इथे कोल्हापुरी विचारली आहे, त्याचे 4 वैशिष्ट्ये हे मी IMP मध्ये दिलेलं होतं. कोणतीही बोलीभाषा विचारली जाईल. ठीक आहे. घटक चाचणी तयार करताना प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी कशी करता येईल, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही गुण विभागणी तक्ता कशा प्रकारे तयार करू शकता. तो क्वेश्चन या ठिकाणी IMP म्हणून मी दिलेला होता. नेक्स्ट आहे 120 ते 180 शब्दांमध्ये ज्ञान या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यांचे होणारे बदल जे आहे वर्तन बदल लिहायचे होते. ज्ञानातून कोणते कोणते विद्यार्थ्यांमध्ये बदल होऊ शकतात त्याला और क्वेश्चन होता. मराठी भाषा अध्ययन अध्यापनाची तत्वे लिहायची होती, प्रिन्सिपल्स जे आहे ते. YouTube व शब्दकोश या शैक्षणिक साधनांचा वापर अध्यापनात कसा कराल ते लिहायचं होतं. जसं की आता जे काही क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे, DEDचा जो काही स्टडी आहे तुम्ही YouTube मार्फत करतात ते तुम्ही कशा प्रकारे तिथे कराल हे पेपरमध्ये लिहायचं होतं. और क्वेश्चन आहे चांगल्या पाठ्यपुस्तक अंतरंगाची जी काही चिकित्सा आहे ती कशी कराल, IMP मध्ये मी तुम्हाला दिलेलं होतं. अभ्यासक्रम रचनेची तत्वे सुद्धा IMP मध्ये दिलेले होते. परिणामकारक अध्ययन अध्यापनासाठी तुम्ही कोणती वातावरण निर्मिती कराल किंवा कशी वातावरण निर्मिती कराल हे सुद्धा मी IMP मध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. भाषण कौशल्य विकसन करता विविध उपक्रम सुचवायचे होते की भाषा जी आहे ती कौशल्य विकास होण्यासाठी कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवू शकतात. पाठ नियोजन किंवा कोणतंही एक नियोजन जे आहे ते मी तुम्हाला ज्ञान रचनावादी पद्धतीनुसार सुद्धा, जर तुम्ही बघितलेलं नसेल, लेटेस्ट व्हिडिओमध्ये आहे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पाठ नियोजन जे आहे ते ज्ञान रचनावादानुसार पद्धतीनुसार कसं कराल ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. मराठी भाषा अध्यापनाच्या उद्गामी आणि अवगामी पद्धतींचे फायदे आणि मर्यादा, कोणतीही एक पद्धत विचारली जाईल. उद्गामी अवगामी स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं. डिफरन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो असं त्याला और क्वेश्चन होता. वर्गाध्यापन करताना किंवा वर्गाध्यापनात कोणती जी काय वापरली जाणारी तंत्रे आहेत ती स्पष्ट करायची होती. जवळपास 22 ते 25 मार्क्स सुद्धा या ठिकाणी IMP आलेलं होतं. बऱ्यापैकी तुम्ही फक्त IMP क्वेश्चन्सचे जे काही व्हिडिओ आहे लेटेस्ट ते जर केलेले असतील ना, बघितलेले असतील ना, तर बऱ्यापैकी तुमचा स्कोर जो आहे तो 70% अबो जाणार आहे. फक्त तेवढे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर. कारण एवढे F5चे म्हणजे 5 पेपर आतापर्यंत झालेले आहे, त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 22 मार्क्सच्या पुढेच जे आहे ते विचारलं गेलेलं आहे. आणि तुमचे जे काही 1 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह आहे, 8 पैकी जर तुमचे 5 बरोबर आले, 6 बरोबर आले, तरी तुमचा जो काही स्कोर आहे तो 25+ जाऊ शकतो प्रत्येक सब्जेक्टमध्ये, जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील, ऐकले असतील व्यवस्थितपणे
तर ठीक आहे, अशा प्रकारे आजची F5 क्वेश्चन पेपर होती. S5 जर कोणी मला पर्सनली सेंड केला तर तो सुद्धा आपण अनालिसिस करून घेऊया. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.